तर मी खरं तुम्हाला सांगतो, 1 लाख झाडं लावण्यासाठी मला 10 वर्ष लागली. 5 लाख झाडं लावण्यासाठी मला 3 ते 4 वर्ष लागली. आणि माझ्या एका ह्या वर्षात आपण 0 बजेट 10 लाख झाडाचं प्लांटेशन केलं, अगदी 0 बजेट. तर आता मी कढीपत्त्याची जवळ 3 ते 3.5 हजार झाडं अवघ्या मला वाटतं एक अर्ध्या तासाच्या आत शिवाय चौकात वाटली. तर आपल्याजवळ आता ही कर्पूरा तुळस आणि रान तुळस जी झाडं आहेत ही खरोखर अतिशय दुर्मिळ आहे. तर ही झाडं ज्यावेळी तुम्हाला मिळणार आहे त्यावेळी तुम्ही तिची व्यवस्थित संगोपन करायचं आहे. आणि हे प्लांटेशन जर वाढलं तर आपल्याला ऑक्सिजन निर्मिती किंवा जे काही एक प्रदूषण व्हायला हे बरंचसं कमी होणार आहे. डासांचं प्रमाण बरंचसं कमी होणार आहे या झाडामुळे. आणि रान तुळस आणि कर्पूरा तुळस ही जी झाड आहेत ही जवळजवळ 14 ते 15 उंच होणारी झाड आहेत. गेल्या वर्षी ते कुठलं मंडळ आहे त्या मंडळात आम्ही बरेच शांत होते. तर त्या ठिकाणी त्या लोकांनी आम्हाला सांगितले की तुम्ही दिलेली सगळी झाडं आमची जगलेली आहेत. आता कर्पूरा तुळस हे जे झाड आहे त्या झाडाची उंची जवळजवळ 14 फूट उंच होते झाड, तुम्ही काळ्या जमिनीत जर लावलं जा. आणि रान तुळस हे सुद्धा झाड 14 ते 15 फूट उंच होते. अगदी बऱ्याचशा लोकांना माहीत नाही, पण यशवंत महाराजांचा आमचा अगदी एक वेगळ्या प्रकारचा संबंध असल्यामुळं मी हे खरोखर मंडळ महाराज तुमच्यासाठी तुळशीची झाडं वाटतो. आणि हे वडिंग गावानं सुद्धा मला पर्यावरणाच्या कामात मागल्या 17 वर्षापूर्वी त्या शाळेने भगवंत हायस्कूल या शाळेने मला बरंच सहकार्य केलं. आणि त्यामुळे माझा प्रोजेक्ट आज फार चांगल्या पद्धतीने चालू आहे. तुमच्या ह्या दत्त मंदिरमध्ये सुद्धा आम्ही मलबारी कटिंग हे जे काही 2 लाखाचं प्लांटेशन केलं. आज ह्या जमिनीची वृक्ष लागवड होणं ही काळाची गरज आहे. आम्ही तुम्हाला जी झाडं देणार आहे ती सगळी झाडं लोकांनी व्यवस्थित लावा. अतिशय दुर्मिळ झाड आहे. तर हे झाड आहे रान तुळस आहे. हे अगदी म्हणजे रानटीपती उगवते. तुम्ही जर रानात गेला तर तुम्हाला दिसणार आहे हे झाड. म्हणजे याचं काही नवीन नाही, पण ते माहित नाही लोकांना. हे रान तुळस आता रानभाजी सुद्धा बरीचशी माहिती द्यायला द्या. आणि हे जे आहे कर्पूरा तुळस, हे कर्पूरा तुळस म्हणजे या झाडावरती जवळ गिरणारला 3 वेळा 2-2 लाखाचं प्लांटेशन केलं. मी ज्यावेळी कनेर मठावर गेलो त्यावेळी कनेर मठाचं महाराज म्हणले हे धनगराचं पोरगाने झाडं लावते. अरे बाबा झाडं लावू नको, समाज इतका चांगला नाही. मी म्हणलं मी बाळूमाचं नाव घेऊन हे काम करतोय. आमच्या बाळूमाचं एक पंच होतं, ते काय म्हणलं, पंडित आमचा बाळूमा दुसऱ्याला दगड जर दिली तर दगड लोक जपतील. 25 वर्षापूर्वी मी सांगितलं की मी दगड देणार नाही, लोकांना झाडं देणार सर. आणि मला वाटतं त्या सरांच्या सगळ्यांच्या सहवासात आहे मी. आज मी सर 10 लाखाचं प्लांटेशन 0 बजेट केलं. आज शासनाची 5 लाख झाडं नर्सरीत आहेत, पण माझी 10 लाख झाडं त्यातली 3,000 झाडं मी आज शिवाय चौकात वाटले. हा आपला विजय आहे सर, हा विजय आहे.